मित्रांनो, शेळी पालन करणं खरंच पाप आहे का? कारण की बरेच जण म्हणतात शेळी पालन करणं म्हणजे खूप मोठं पाप आहे. कारण बोकडं खाटकाला विकावं लागतात, खाटी कापतात, ते पाप आपल्याला लागतं. त्याच्यामुळे शेळी पालन कोंबडी पालन करायला नाही पाहिजे. महापाप होतं माणसाकडून, माणूस नरकात जातो आणि जे शेळी पालन नाही करीत ते स्वर्गात जातात. असेच बरेच काही प्रश्न बरेच लोक मानतात बरं का. तर खरंच असं आहे का योग्य? तर असेल तर आम्हाला नरकातच जावं लागेल, कारण की आम्ही शेळी पालन करतोय. हे स्वर्गाच्या नरकाच्या भाषा करू करू आपण लोक हे फक्त आपल्यासाठी व्यवसाय हा करायचा नाही. मराठी माणसासाठी याने पाप होईल, त्याने पुण्य होईल. हा व्यवसाय केल्यानं असं पाप होतं, तो व्यवसाय केल्यानं त्याच्यामध्ये ते आपल्याला धार्जिन नाही किंवा आपल्या समाजामध्ये नाही. अशा बऱ्याच काही गोष्टी आपण एकमेकांना बोलत चालत असतो. हा व्यापार करतो, हे आपला धंदा आहे का, आपला व्यवसाय आहे का, अशा बऱ्याच काही गोष्टी आपण एकमेकाला नाव ठेवत असतो. पण खरं सांगायचं म्हणजे पाप पुण्याच्या गोष्टी ह्या नशिबावरती असतात. आपण काय पाप केलं आणि आपण पुढच्या जन्मामध्ये कशाचा जन्म घेणार आहोत, एवढं जर भविष्य माणसाला जर कळालं असतं तर आपला मृत्यू पण कळाला असता की आपण ह्या दिवशी मरणार आहोत आणि आपल्यासोबत उद्या काय घडणार आहे हे सर्व आपल्याला अगोदरच कळालं असतं. आता आपण नरकात जातो का स्वर्गात जातो, शेळी पालन करणारा स्वर्गात जातो का नरकात जातो, हे जर खरोखर आपल्याला माहिती असतं तर लोकांनी पापच केलं नसतं. पाप म्हणजे मटण खाणं, शेळ्या सांभाळणं, कोंबड्या सांभाळणं हे खरंच योग्य आहे की अयोग्य आहे हे तर आपल्याला सांगता येत नाही. कारण की आपण करतो व्यवसाय, त्याच्यामुळं आपल्याला काही नाही एवढं. आपल्याला जे पासपड जे आपल्याला आवडतंय ते आपण व्यवसाय करायचा. लोकांचं काम असतं ना ठेवायचं. होंडी हट आई होंडी कशी दांगडू करू राहिली आमची. कुठलाही व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये पाप आहे मित्रांनो. आज आपण शेती करतो, शेतीमध्ये पाप नाही का? अहो तुम्ही जर चालता चालता जर तुम्ही चालून राहिले तर पायाखाली तुमचे किडे मारतात, ते पण पाप आहे. आज तुम्ही शेती करता, मोठमोठ्याले भारी औषधी सरकीवर सोयाबीनवर वापरता, ते कशासाठी वापरता? आळी किडे मारण्यासाठी. ते पुण्य आहे का? पापच आहे ना. असे बरेच काही पाप सगळ्याकडूनच होत असतं. फक्त आपल्या लोकांमध्ये हे आहे की हा जर काही व्यवसाय करावा समोरचा तर त्याला कसं निगेटिव्ह करायचं हे फक्त आपल्या समाजामध्ये असा विषय असतो. बाकी तुम्ही बघा, दुसरे लोक कुठलाही व्यवसाय करायचं म्हणलं तर व्यवसाय करतात कोणाचं ऐकून. आज व्यवसाय बंद करायला परवडत नसतो. आपल्याला जे आवडन ते करायला पाहिजे. तसं आपलं आहे, आपल्याला जे आवडन तेच आपण करणार आहोत. लोक उद्या तुम्ही उपवाशी जर राहिले तर लोक तुम्हाला विचारणार नाही की तू जेवला का उपाशी आहे, तुझं कुटुंब तुम्हाला खायला आहे का, तुमच्या घरामध्ये पीठ आहे का, तुमच्याजवळ रुपये आहे का, असं विचारायला येत नसतात. ज्यावेळेस तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करता त्यावेळेस तुम्हाला लोक नाव ठेवतात. पण ज्या व्यवसायावर आपलं पोट भरतं, भलेही त्या लोकांनी तुम्हाला नाव ठेवलं तरी ते व्यवसाय सोडायला नाही पाहिजे. फक्त दोन गोष्टी सोडून, चोरी आणि ते दुसरं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये बोलता येत नाही तसं, ह्या दोन गोष्टी सोडून तुम्ही इमानदारीनं कष्ट करा. कुठलाही व्यवसाय करा, शेळी पालन करा, कोंबडी पालन करा, गाय पालन, म्हैस पालन, दुग्ध व्यवसाय, त्याच्यामध्ये कुठलंही पाप नसतं माझ्या हिशोबानं. कारण त्याच्यावरती आपण पोट भरतो.
आणि जर पाप असतं, पाप आहे, तर तुम्हाला एखादा म्हातारा झालेला बोकड किंवा म्हातारी झाली कोंबडी, म्हातारी झाली शेळी, तिचा असं अंत्यविधी करताना बघितलं का? कारण त्यांचं जीवनच याच्यासाठी आहे. पण नाव ठेवायचं म्हणल्यावर लोक कसं पण ठेवतात. माझ्या म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे, आपल्याला व्यवसाय करायचा तर लोकांकडे बघून नाही, स्वतः आपल्याला काय परवडतं अशा हिशोबानं व्यवसाय करायचा. लोक भले किती नाव ठेवू, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. ज्यावेळेस उपासमारीची वेळ आपल्यावर येते त्यावेळेस लोक तुम्हाला विचारत नाही तू उपाशी का कसा आहे. त्यावेळेस मजा बघतात लोक, बघ बरं आहे बरं आहे. असे लोक ज्यावेळेस तुम्ही कुठलाही व्यवसाय करा त्याच्यामध्ये उच्च पदावर गेलं, समजा चांगला हायस्ट तुमचं शेळी पालन असो कोंबडी पालन असो चांगलं फार्म मोठं झाल्यानंतर तेच लोक तुम्हाला म्हणणार वा वा खरंच या व्यक्तीनं शेळी पालनावर ट्रॅक्टर घेतलं, जमीन घेतली, भरपूर काही घेतलं, 4 व्हीलर घेतली, असं तुमचं नाव मोठं दाखवणार. सुरुवातीला तुम्हाला नाव ठेवणार. ज्यावेळेस तोच व्यवसाय तुम्ही मोठा करसान, त्याच्यामधून चांगल्यापैकी पैसे कमावले जासान, त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलंच म्हणणार. असं लोकांची शाश्वती असते. सांगण्याचं तात्पर्य एकच, आज बरेच लोक म्हणतात की मांस खाणं, शेळी पालन करणं, कोंबडी पालन करणं हे खूप मोठं पाप आहे. ज्यांना जे म्हणायचं ते म्हणू द्या. आपल्याला जो व्यवसाय करायचा तो आपण करायचा, मागं वळून बघायचं नाही. एकदा वाटायला लागलं तीच वाट धरायची आणि तोच व्यवसाय त्याच्यामध्ये सक्सेस झाल्याच्या नंतर नाव ठेवणारे पण आपल्यासोबत येत असतात. नाव ठेवणारे कुठपर्यंत ठेवत असतात, जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही तोपर्यंत नाव ठेवतात. सक्सेस झाल्याच्या नंतर तेच लोक आपल्याला आपलं चांगलं नाव घेत असतात. असे लोक असतात. त्याच्यामुळे लोकांचा जास्त विचार करायचा नाही, लोकांचं जास्त मनावर घ्यायचं नाही. आपल्याला जे पटन ते करायचं, असा आपला विषय आहे. मला जे पटन ते मी करत असतो. मला भले लोक घरी नावं ठेवत असतात, 4-5 शेळ्या सांभाळतो, त्याला काय परवडत असेल. माझी चिंता करणारे खूप लोक आहे गावामध्ये. याला 1 एकर शेती, मग आता 5 शेळ्यावर कसं पोट भरेन. आतापर्यंत कोणी असं म्हणलं नाही की तो उपवाशी का जेवला, असं कधीच म्हणणार नाही. एवढं संकट होतं मागं माझ्यावरती, पण एकही मित्र नाही, कोणीच नाही, कोणी कोणाला नसतं. त्याच्यामुळे आपण आपला विचार करायचा आणि आपण कुठलाही व्यवसाय करत राहायचं, मागं हटायचं नाही. नाव ठेवणारे नाव ठेवतच असतात, फक्त आपण आपल्या वाटानं चालत राहायचं, मागं लक्ष द्यायचं नाही. अशा हिशोबानं व्यवसाय करायचा. तर चला मित्रांनो, आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे, तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि तुमचा जास्तीत जास्त सपोर्ट असू द्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी या चॅनलवर घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो, थांबू इथंच. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.